पंढरीनाथ भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज गुरु गंगागिरी महाराज की जय ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला फोन घेतला आहे. कृपया लाईनवर राहा. समर्थ जिस महाराज व्यक्ति से जय सब संतन की जय बजरंग बली हनुमान जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय भाऊ बोला. श्रीराम म्हणायचंय का मग? झालं आता काय नाही. नाही म्हणजे अभंगाला काही नाही ना, नुसता वाचन आणि ऐकायचं ना मग. हा हा बर बर चालेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रै. समागत तिष्ठान्तमानन्द कंदम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. अनुकूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा. मस्तक हे पायावरी आवर करी संतांचा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विक्रम पूर्ण ब्रह्म प्रानंदम ईशमानंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भास्करा भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कैलासराना शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मुकुटी तळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझवी न शंभो मद कोण सारी. सार्थ श्री तुकाराम महाराजांचा गाथा पंचम वेद. सद्गुरूंच्या कृपेने आपण सेवा भगवंताची पांडुरंग परमात्म्याची. आज एकादशी. रोज आपलं जेवढं घडन तेवढं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबरा उडे निरंतर येते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला हे ध्यान आवडतं. प्रत्येकाचं उपास्य दैवत वेगवेगळं असतं. सगळ्या संतांच्या चरणी भगवंताच्या चरणी पण प्रार्थना करू. काही
धर्मकार्य, गाथा, सेवा, सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्या संतांच्या कृपेनं पार पडो अशी सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रत्येकाला वेगवेगळे भगवंताचे अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेशी भक्ताकार, अनवाळू कृपाळू दिना लागे उत्तर. ध्यान दुसरं कशाचं तरी करण्यापेक्षा भगवंताचं जर ध्यान केलं, ध्येय ध्यासा ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्र जळी उगवला सूर्य जैसा. ज्याचं आपण ध्यान करतो ना, ज्याचं आपण ध्यान करतो ते स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. राम म्हणता रामाची होईजी. ध्यान कोणाचं करावं? विषयाचं ध्यान केलं तर मग विषयाचं स्वरूप होऊन जाईल. भिंगुरटी सारखं चिंतने चिंतने तद्रूपता. दुसरं कोणाचं तरी ध्यान करण्यापेक्षा परब्रह्माचं ध्यान करावं. ते कसं आहे म्हणले, आता इथं सगुणाचा विषय आला. पांडुरंग परमात्म्याच्या सगुण कसं स्वरूपी लक्ष सुंदर ती ध्यान उभे विटेवरी. नाव घेतलं नाही तर लक्षण सांगितलं. लक्षण आणि प्रमाण या दोन गोष्टी ना सिद्ध होत असत. काय ते इथं लक्षण सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवर फक्त पांडुरंगच आहे ना. विटेवर उभा असणारा फक्त एक पांडुरंग परमात्म्याच आहे. दुसरं लक्षण सांगितलं, कर कटावरी ठेवून या. कमरेवर का हात ठेवले? भक्तांना सांगितलं या सागराचं पाणी एवढंच आहे. तुम्ही काय बुडणार नाही. असं जे पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप आहे ध्यान आहे पंढरपूरचं, ते सुंदर आहे. त्याचं ध्यान जगद्गुरु तुकोबाराय निरंतर आम्ही त्याचं ध्यान करतो, म्हणजे चिंतन करतो. रूपाचं चिंतन आणि नाम हे एक ज्या वेळेस होतं त्यावेळेस मग चिंतनच होत असतं. तरी आपण नामस्मरण करतो, पण त्या भगवंताचं ध्यान आपल्या पुढे येतच ना. राम म्हणलं का चक्रवाला, कृष्ण म्हणलं का बासरीवाला आपाप समोर येतं ना. अनादि निर्गुण प्रगटली भवानी म्हणलं का मग जगदंबा माता स्वरूप येतच ना समोर. नाम आणि रूप काही वेगळं नाही. गणपती म्हणलं का लगेच गणपती आपल्या समोर येतो ना. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सदा नामघोष करू हरिकथा. त्या भगवंताचं नामस्मरण केलं तरी स्वरूप आपाप पुढे येत असतं. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूया. पहिल्या चरणामध्ये विटेवर उभं येते एक लक्षण सांगितलं. त्याचे हात कमरेवर आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये अजून लक्षण सांगितले. तुळशी हार गळा. आता हे असं आहे, प्रत्येक देवाची आवड वेगळी. जशी आपली प्रत्येकाची आवड वेगळी तशी देवाची वेगळी आहे. भगवान शंकराला बेल आवडत. हे भोळ्या शंकरा तुला आवड तुला बेलाच्या पानाची. भगवान दत्तात्रेयांना वेगळंच आवडत, आईला वेगळंच आवडत, खंडोबाला वेगळंच आवडत. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आवड आहे. ह्या बाबाची आवड म्हणजे अति प्रिय आवडे तुळशी बुका, कैशी प्रीती करी भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से पंढरपूर जी मातती. सुंदर मनोहर गोमाटी, दोन्ही कर ठेवोनिया कटी. भेटीसाठी
तिष्ठत से पंढरपूरचे भीमातटी. सगळ्या शास्त्रानं, संतांनी, सगळ्या परंपरेनं तुळशी पवित्र मानलेली आहे. तुळशी आता फार मोठं वैभवी. आपण तुळशीची माळ घालतो म्हणजे रोज आपल्या अंगावरून तुळशीचं पाणी जातं, जे आपलं शरीर पवित्र होतं. तुळशी फार पवित्र मानलेली आहे. शेवटी सुद्धा तुळशीचा पाला आणा म्हणत्या. नाही माळ तर शेवटी मग तुळशीचा पाला तरी आणा म्हणत्या, नाही का? जी शेवटी सुद्धा तुळसच लागत. मग ते लक्षण सांगितलं, त्या पांडुरंगाच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. काशे पितांबर आवडे निरंतरी. पितांबर केला कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई वो विठाबाई माऊली, निधळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. भगवंताचा अलंकार आहे तो. तुळशी हार गळा काशे पितांबर, हे लक्षण आले का समजायचं हा पांडुरंग परमात्मा आहे. जगद्गुरु तुकोबारांनी नाव घेतलं नाही, पण लक्षणावरून सगळं कोणाला कळत ना अभंग. हे लक्षण पांडुरंगाचीच आहे ना. विटेवर दुसरा देवाच उभा नाही ना. नामदेवराय म्हणजे ज्या देवाचे पाय विटेवर नाही, कमरेवर हात नाही, त्याचं मी दर्शन घेणार नाही, म्हणजे लक्षण तेच आलं ना. सुंदर ते ध्यान उभे विटे करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडी निरंतर यायचे ध्यान. आता बरेच जण म्हणतात आमचं मनच लागत नाही, चिंतनाला ध्यान लागत नाही. मग हे ध्यान करायचं सुंदर ते ध्यान. लागेल ना ध्यान आपाप, नाही का? चिंतन करायचं आणि सगुण स्वरूपाचं चिंतन करायचं. पांडुरंग परमात्मा आपल्या समोर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटे तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. एकदा सवय लागली दुसरं काही आवडत नाही ना. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे संतांना काय आवडतं, भक्ताला काय आवडतं, देवाला काय आवडतं का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला निरंतर हेच ध्यान आवडतं. डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली, घनानंद मूर्ती माझ्या ध्यानाशी आली. होई बाई माऊली, निधळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. म्हणजे भगवान परमात्म्याचं हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी, असं सुंदर जे भगवंताचं ध्यान आहे. का आवडतं? माशाच्या आकाराप्रमाणे ज्याच्या कानात कुंडले झळकत आहे, मकर कुंडले, त्याचा आकार माशाच्या याच्यासारखा आहे म्हणून कुंडलाचा आकार मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. कौस्तुभमणी, पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजित. नंतर तो ओळख आला ना नामदेवरायांना. तिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे मायाचा कवना ओवाळू. आता भक्तांना तीच मुक्ती प्राप्त होती. म्हणजे ती स्वरूपता मुक्ती जर प्राप्त झाली, भगवंतासारखं स्वरूप प्राप्त होतं ना भक्ताला बी. आणि मग कसा ओळखायचा? वैजयंती माळ गळा, तसं हे लक्षण आहे. कौस्तुभमणी भगवंताच्या गळ्यामध्ये, कंठी कौस्तुभमणी विराजित. पुराणामध्ये याला भरपूर हरिविजय ग्रंथ, पुराणामध्ये प्रत्येक गोष्टीचा इतिहास आहे, प्रत्येक गोष्टीचं मोठमोठं चरित्र असतं.
तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. प्रत्येक चरणाला परत ध्रुवपद लावायचं. ध्रुवपद लावलं काय आवडत, आवडी निरंतर हे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. प्रत्येक चरणाला ध्रुवपद लावलं आपल्याला त्याचा संगती लागती. नेमकं काय सांगायचं या अभंगातून? तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. आता सर्व सुख म्हणजे आपल्याला भौतिक सुख माहितीये, लौकिक सुख माहितीये, पंचातले सुख माहितीये, आपल्या पाठी तोंडपाठी नाही का. असं केल्यावर सुख होतं, असं केल्यावर सुख होतं. पण महाराज म्हणले सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला. माझे सोहित नती कोणी, त्याच्यापासून खरं शांती भेटत नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचं सुख दुःख देत, खरं नाही ते. सर्व सुख म्हणलंय ना, नुसतं सुख म्हणलं असतं तर मग आपल्याला असं वाटलं असतं प्रपंचातलं सुख आहे काय बाई. इथं सर्व सुखाचे आगर म्हणलं ना, नुसतं सुखाचं नाही म्हणलं. तसं इथं म्हणलं सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख. आणि ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म थोडा अवघडच वाटत आपल्यासारख्याला. तेच ब्रह्म सगुणात आल्यावर ब्रह्म मार्ग तुकले, उघडे पंढरपुरारे. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान. तोच श्रीकृष्ण परमात्मा विटेवर उभा राहिला ना, तेच ब्रह्म आहे ना. उघडे पंढरपूर आले, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळवणी झाला याचा तोच परब्रह्म पांडुरंग रूपानं प्रगट झालंय. ती देव येतो म्हणजे प्रगट होत असतं पुंडलिका करता. तेच माझं सर्व सुख आहे. संतांना दोन्ही स्वरूप ज्ञान असतं, निर्गुण स्वरूप आणि सगुण स्वरूप. सगुण निर्गुणात भेद नाहीये, पण निर्गुणाचं ज्ञान होतं सगुणाच्या भक्तीना. नाही जर झालं तर मग ती भक्ती आंधळी होती. वैराग्य नसलं ती पांगळी होती. म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक हे सगळं लागतं भक्तीला. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताचं दर्शन, भगवंताच्या मुखाचं दर्शन घेतल्यानंतर देवाला आनंद होतो ना. आता हे आडमध्ये काय 2-3 तास उभं राहावं लागत, पण आषाढीला लोक दिवस रात्र 2-2 दिवस पुढे राहतात दर्शनाला. दर्शन झाले त्यांना समाधान होतं ना. झालं बा दर्शन म्हणले, 2 दिवस उभं राहिलो. तू म्हणत नाही दुःख झालं. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहायचा. मग भाग गेला, सीन गेला, अवघात किती त्रास झाला, किती काय झालं, हे सगळं दुःख विसरून जातो ना. ते भगवंताच्या दर्शनाचं फल आहे ना ते. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं जे पांडुरंगाचं ध्यान आहे, आवडे निरंतर शब्द वापरला. कधी मध्ये नाही. आता कधी मध्ये तर आपल्या साक्षाला आवडतो देव नाही का. गीता म्हणले नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे. विषय नारायण झाला ना आता. एकदा विषय नारायण झाला का देव आवडतो. देव आवडत असले दुसरं कसं काय आवडन. दुसरं काहीच आवडत नाही. लाथ आडीला संसार म्हणजे जे त्यांना काय झालं, त्या भगवंताच्या
मूळ स्वरूपाचा साक्षात्कार झाला आणि सगुणाचं दर्शन झालं. जीवन कृतार्थ होत असतं म्हणून ते म्हणतात, तुका म्हणे माझी हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आवड महत्वाची परमार्थामध्ये, तळमळ आवड. म्हणून पहिला जो अभंग आहे, काही गाथ्यामध्ये समचरण दृष्टी पहिला आहे, काही गाथ्या सुंदरती ध्यानी. सुंदरती ध्यान उभे विटेवरी करकटेवरी कोणिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडली गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराट. त्याला ध्यानाचा अभंग म्हणतात. थोडा त्याला अभंग घ्यावाच लागतो. ध्यानाचा अभंग आहे जसा रूप पाहता लोचनी, तसा जगद्गुरु तुकोबारायांचा ध्यानाचे अजूनही अभंग आहेत, पण हा याला प्राथमिक स्थान दिलंय महाराजांनी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखावरती. पांडुरंग हेच सर्व सुखी. ते मिळालं जीवन कृतार्थ झालं. ते नाही मिळालं तेने विना जीवा मग दुःख. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्या भगवंताचं चित्तात धरणं म्हणजे ध्यान करणं, त्याचं नामस्मरण करणं, ध्यान त्याच करणं. नाम नामीचा भेद आहे. नाम आलं का नामी आपोआप समोर येत असतो असं आहे. चिंच म्हणलं का लगेच चिंच समोर येतील, जिभेला पाणी सुटत ना. देवाचं नाम घेतलं, देवाचं रूप समोर येणार नाही का. आंबा म्हणला का लगेच आंबा समोर दिसतोय. म्हणजे त्याचा हे रूपाचा आणि नामाचा संबंध असतो. नामरूपात सुद्धा भेद नाहीये. अशा पद्धतीचा अभंग आहे. आता पुढचा अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त धनी जडो दिशी. तुका म्हणे त्याचे कळल्या वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आता जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाही ना. जगद्गुरु तुकोबाराय अवतारी संत आहे. त्यांना वर्म कळालेलं आहे नेमकं. वर्म त्या एका हे दृढ धरावा भाव भक्तीचे ते वर्म. संतांकडे वर्म आहे, गयाची हात. प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्याचं वर्म कळालंय. आमच्याकडे विवेक आहे, आमच्याकडे वैराग्य आहे, आमच्याकडे ज्ञान आहे. त्याच्यामुळं भगवंताचं इथं सुद्धा ते दोन स्वरूप आहे भगवंताचं. तटस्थ लक्षणे, एक स्वरूप लक्षणे, एक सगुणी, एक निर्गुणी. सगुण साकार, निर्गुण निराकार, असं जे भगवंताचं सगुण स्वरूप आहे तिथं लक्षण सांगितलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजे. भगवंत कसा आहे, समी व्यापक आहे. आणि आपल्याला तसंच व्हायचं आहे ना. हे सगळं कशा करता करायचं त्याचं वर्म सांगितलं माऊलीनं ज्ञानेश्वरी. समत्व चित्ताची याची सारदान योगाची. भगवंत समी व्यापक आहे, त्याला शरात भरून उरलं, तिथं भेद नाही ना. आपल्याला तसं व्हायचं म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपल्याला ते स्वरूप प्राप्त व्हावं. ते कसं आहे म्हणले, या बाबाचे पावले सुद्धा सम आहे ना. समचरण. आता इथं स्वरूपार्थ घेतला तरी ते अभंगाला बरोबर लागू होतं. आणि सगुणाचं जरी घेतलं तर त्या बाबाचे पाऊले समत उभे आहे ना विटेवर. दोन्ही बी अर्थाना जरी आपण हे घेतलं ना तरी आपल्याला संगती लागते. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. दृष्टी कशी आहे भगवंताची, समोर
साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझी जी वृत्ती आहे, आपलं जे मन आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी तारा. यथुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. म्हणजे वृत्ती, आपली वृत्ती स्थिर राहत नाही ना. आपली वृत्ती विषयाकडे धाव घेते. पाणी उताराला काही पाईपलाईन करावं लागत नाही ना. तसं ही वृत्ती विषयाकडे धाव घेते, स्वभाव आहे तिच्यावाला. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा एलकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. तशी या वृत्तीला विषयाकडे धावायची मूळचा स्वभाव आहे ना तिचा. पण महाराज प्रार्थना करतात तिथं थोडी मागणी दिसती महाराजांची. तुझं जे समचरण दृष्टी विटेवर तेथे माझी हरिवृत्ती राहो. आपल्या प्रत्येकाची अडचण आहे, मन लागत नाही, चिंतनाला मन लागत नाही. मन एक वृत्ती सारखी विषय बदलीत राहतो. एक विषय जीवाला आवडत नाही ना. रोज रोज हरिपाठ म्हणजे काय? रोज रोज हरिपाठ नवीन लागत जीवाला, नवीन वृत्तीला नवीन वृत्तीला मधून जाहिरात दाखवते ना ते. मग जरा बरं वाटतं नाही. वृत्ती अस्थिर आहे, अशुद्ध आहे, चंचल आहे ना मन. महाराज मग पांडुरंगालाच वशिला लावतात. तुझं ते स्वरूप आहे सगुण, भक्तीला सगुणच लागत असत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आवाज येतो ना व्यवस्थित? कोणाचे फोन आणि ते म्यूट करा, लक्षात आलं कोणाच्या. आता काही ना माहिती नाही ना त्यामुळे मला. नवीन असते कोणी फोन तुमचे आहे का पहा आपले. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ते मागणी आहे दुसऱ्या चरणात. मला माझी जी वृत्ती आहे तुझ्या स्वरूपावर राहू दे. मला अनिक न लगे माईक पदार्थ. आता माईक मध्ये काय येतं? अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. आता एक भगवंत जर सोडला ना सगळं माईक. एक भगवंत जर सोडला तर सगळं माईकच आहे ना. देव सोडला सगळं माईक आहे, मायाच्या अधीन आहे सगळं. माया विघ्ने भ्रमला खरे. लक्षण सांगितलं ना. म्हणता मी माझे ने घरे हे तो संपत्तीचे वारे. साचो कारे जाईल मी आणि माझ. माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता मी माझे ने घरे. अहो हीच माया. माया काय? एवढा मोठा अर्जुन तो मायाना पार हे केला तर गाळ केला. ती माया भगवंताची आहे ना. ती माया काय काय सामान्य आहे का? मम माया दुरंतया. माझी माया माझ्या कृपेशिवाय तरता येणार नाही म्हणले.
एकच लीला तरले ते सर्व भावे मज भजले. या आईला थडीच सरले माया जाळ. मग त्याला काय ती माया असं आहे ना. हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आणिक न लगे माईक पदार्थ. मग इथं आपल्याला आता आपण या मुद्द्यावर जर आलो तर मग आपल्याला काय लागत आहे. आपण तर माईक पदार्थ त्याच्याच मागं लागलोय. हे झालं का ते झालं का हे झालं का. जे प्रत्येकाला काय पाहिजे माईकच पाहिजे. देव मागणारे फार थोडी. डोळीकर महाराज झाले ना देव मागणारे फार थोडे. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देव माझा मी देवाचा. आणि ज्याला देव मिळाला त्याला काय तो काय आनंदात होते ना. मग हरी आला हाता मग कशी चिंता गेली काळजी गेली भीती गेली. तुका म्हणे हरी काही उरोनी दिवरी त्याची सरली झार झाला. म्हणून महाराज म्हणले माईक पदार्थ नको बाबा. अनेक न लगे माईक पदार्थ. एक व्यवस्था आहे काय व्यवस्था आहे. पण ज्याच्याकडे विवेक आहे त्याला काय करते माया. मग त्याचा विनियोग तो भगवंत प्राप्ती करता करून घेतो ना. आता सगळं जरी माईक मध्ये येत असलं पण त्या गोष्टीचा जर विनियोग केला तर ते भगवंत जोडण्याकरता उपयोग आहे ना. तेच म्हणले ना जोडून या धन उत्तम व्यवहारी उदार मग उत्तम गती प्राप्त होईल नाही का. म्हणजे त्याचा विनियोग महत्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीचा विनियोग कळायला पाहिजे आपल्याला. या अभंगामध्ये अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देव. मग आपली सुद्धा कशी वृत्ती झाली पाहिजे का भगवंता या बाकीच्या गोष्टी प्रारब्धानुसार भेटत असते नाही का. मला काय पाहिजे तू पाहिजे. सुख पाहिजे म्हणजे देव पाहिजे. सुखाची अपेक्षा प्रत्येकाचीच आहे ना. ज्याला देव मिळाला त्याला सुख भेटतच असतं. ज्याला देव भेटला त्याला समाधान भेटत असतं आनंद भेटतच असते. त्याचं स्वरूपच आहे. तो काय सुखापासून वेगळा थोडाच आहे. म्हणून महाराज म्हणले समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. पांडुरंगा मला हे बाकीच्या गोष्टीबद्दल अर्थता नाही तळमळ नको. फक्त माझी वृत्ती सारखी तुझ्या समचरण दृष्टी विटेवरी साजरी तिथं राहू दे. आणि बाकीचे पद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त धनी जडो देशी. आता अगोदर सिद्धी प्राप्त होतात आणि एखाद्याला यज्ञ केले तर त्याला मग हे पद प्राप्त होते. इंद्राधिक पद स्वर्ग प्राप्त होतो. पण इथं डायरेक्ट टोकाचं सांगितलं ब्रह्मादिक पदी. ब्रह्मादिकामध्ये ब्रह्मादिक म्हणलं अनेक वचनी. याच्यामध्ये सगळेच आले इंद्र चंद्र महेंद्र. ते जरी एखादं पद मिळालं आता काय सर्वसामान्याला इकडे व्यवहारातलं जरी एखादं पद मिळालं तरी तो तिकडे रंगत होय. तिकडे जरी उभा राहायला निवडणूक केलं तरी तो त्याला माळीचं काही कौतिक आहे का मग. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिक पदी. आता ते सामान्य पद आहे का ते सुद्धा अरे दुःखाला कारण म्हणले ते दुःखाची शिराणी दुःखाची हे टोकाची भूमिका आहे. टोकाची वैराग्य उंच देवाचे चरण तिथे झाले अधिष्ठान. आघाता वेगळा ठाव हा
का म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ. आता हा. ते पद प्राप्त झाले रे, ब्रह्मादिक पद काय आहे? हे ब्रह्मदेव जरी झाला पण हे चुकत नाही ना. हा ब्रह्म पदाचे नि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. अक्षय पद नाही ते, अक्षय पद नाही ते. मग हे बाकीचं नकोच म्हणले, कोणतंच नको मला. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, मला द्यायचं तर फक्त एकच दे. माझी जी वृत्ती आहे ना, वृत्ती कायमची तुझ्या स्वरूपावर राहू दे. माझं चित्त काहीच नको. विषय तो त्यांचा झाला नारायण, बस. काहीच नको मला, बाकीचं काहीच लागत नाही. जे जगद्गुरु तुकोबरायांचे त्यांनी फैसला झाला, विवेक प्राप्त झाला ना. त्यांना आता काही जगद्गुरु तुकोबरायांना काय मागावं हे कळलं. देव प्रसन्न आहे ना त्यांच्यावर. बऱ्याच वेळा पांडुरंग परमात्मा म्हणतो काहीतरी मागा तुकाराम महाराज, तुमची लई सेवा झाली. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणले मला काहीच नाही लागत, मला फक्त तुझं ध्यान. अखंड दया तुझी प्रीती, तुझं दे तयाची संगती. द्यायचं ठरलं तर असं काहीतरी दे. तुझ्या नामस्मरणात प्रेम दे, तुझ्या कीर्तनात प्रेम दे, तुझं दर्शन. हेच माझं सगळ्यात मोठं सुखी. याच्यापेक्षा हे सुख किरकोळ आहे. असं ज्या वेळेस आपल्याला वाटत ना खरं सुख, हे बाकीचे सुख किरकोळ आहे ना हो. असं आपल्याला अनुभवानं. मग म्हणून म्हणले ना ते फलकट तो संसार, ते तर सार भगवंत. म्हणजे काय झालं इथं, विवेक प्राप्त झाला, फैसला झाला. ब्रह्मादिक पदे, पण हे पद काय एवढी सहजासहजी भेटत काय? एवढं सहजासहजी भेटत नसतं काही, म्हणायला काय लागत. साधी सिद्धी प्राप्त होत नाही लवकर, साधी सिद्धी होत नाही. त्या मूळ सिद्धी तर लई लांब राहिल्या. अष्टमा सिद्धी वळंगती द्वारी, त्यात मोठ्या सिद्धी. सामान्य सिद्धी जरी एखादी प्राप्त झाली तर अख्खं जग लोटांगण घालते. हल्लीच्या काळामध्ये सामान्य सिद्धी प्राप्त होणं अवघड आहे. तेव्हा हे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते चित्त धनी जडोते. माझं चित्त, माझी वृत्ती तिकडं नको जाऊन देऊ भगवंता. माझी वृत्ती फक्त तुझ्यावर राहू दे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. एकदा जर वर्म कळालं ना, पूर्वीच्या काळात कंदील होते ना, लाईटी यायच्या अगोदर कंदील असायची. मग ती पोरं आहे ना लहान आली, त्या कंदिलाकडे जायचे, हात लावायला पाहिजे. शहाणे माणसं म्हणायची हात नको लावू, चटका बसन ती का तापायची ना. पण ते लहान पोरांना ते कुतूहल वाटायचं ना, लहान आले आपण आता प्रत्यक्ष पाहिलेलं आहे ना. कंदील पाहिला का ते पोरं कंदीला जवळ जायचे, ते कासाला हात लावायला पाहिजे. आता आई वडिलांना असं वाटतं याला जर नाही तर आपलं चटका बसन ना. पण जर चुकून एखाद्या वेळेस त्यानं गेलंच ते यांच्या याच्यामध्ये, जर त्यानं हात लावला कासला, त्याला एकदा अनुभव आला परत लावायचं का ते नाही. परत जवळ जरी गेलं तरी ते लांब मागं होईल कंदीलापासून. आता अनुभवाचं झालं ना का याला हात लावल्यावर आपल्याला चटका बसतो. त्याला वर्म कळालं ना. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हाला त्याचं वर्म कळालं.
कशाचं? माईक पदार्थात, हा. लौकिकाचं, संसाराचं, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणले ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी येथे चित्त धनी जडो दिशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, त्याचं वर्म कळाला आम्हाला. आम्हाला येत सार भगवन त्या विश्वामध्ये फक्त आपोला तो एक देव करून. एकदा विवेक प्राप्त झाला, वर्म कळालं ना, कोणत्याही गोष्टीचं वर्म महत्वाचं असतं. वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. नाही का? देव सोडला ना प्रत्येक गोष्ट नाश पावणार. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी म्हणले ना महाराज बऱ्याच ठिकाणी. अरे काय नाशिवंताच्या माग लागला? म्हणजे महाराजांना करू नको असं नाही सांगायचं. कर्म करायला तर सगळ्या संतांनी सांगितलंय ना, पण चित्त भगवंताकडे असू द्यावी. शरीरानं कर्माचं त्याने किती ठिकाणी वर्णन केलं. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म काय करतय? कर्म देवाची सेवा झाली ना ते म्हणले. पण ओळखून केलं, त्याचं स्वरूप जर कळालं तर आपल्याला प्रत्येकाची अपेक्षा सुख व्हावं, समाधान व्हावं, मुक्त व्हावं, आपलं बंधन नष्ट व्हावं. त्याला एकच उपाय, एक धरीला तिथे आम्ही रखमाईचा परी. कारण देव म्हणजे सुख, देव म्हणजे समाधान, देव म्हणजे आनंद, देव म्हणजे शांती. म्हणून महाराज म्हणले समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी, तेथे चित्त धनी जडो दिशी. माझं चित्त ब्रह्मादिक पद सुद्धा नको, माईक पदार्थ नको. कारण तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. आपल्याला वर्म कळण्याकरता महाराज कळलं म्हणजे आपल्या करता सांगू राहिले. त्यांच्यावाला ती मुक्त झाली. जगद्गुरु तुकोबाराय मुक्त झाले. आपल्याला ती मुक्त अवस्था प्राप्त होण्याकरता हा प्रत्येक अभंग म्हणजे काय नाव आहे ना. आपल्याला पहिलं तीराला जायचंय म्हणजे या नावेत बसून जायचंय. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग म्हणजे काय? सामान्य नौका आहे ती. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून पांडुरंगाला प्रार्थना करतात का, पांडुरंगा माझी वृत्ती तुझ्या स्वरूपावर राहू, तुझं चिंतन घडावं, तुझंच नामस्मरण घडावं, गुण गायी आवडी हीची माझी सर्वस्वी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संगती हेची दान देगा देवा तुझा. विसरण व्हावा म्हणजेच माझी वृत्ती तुझ्या जवळ राहू दे. जरी इकडे तिकडे गेली परत त्याचं चिंतन करायचं. वृत्ती जाणारच, तिला सवयला गेले ना. वृत्ती म्हणजे आपली इच्छा वासना. ती काय एक ठिकाणी राहते का? तर माशी काय कोणीकडे बसन, पण ती इष्टीवर बसत नाही ना. त्या स्वरूपावर जर कायम राहिली तर मग ती काय वासना राहत नाही ना ती.
नाही. वासनेत परिवर्तन होतं. वासनेची बीज जळून जाय. तीच वासना सद्वासना होती. आणि सद्वासना सद्बुद्धी चौकटी म्हणून नाही म्हणली, नाही का? अशा पद्धतीनं आज जशी पहिला दिवस आहे, आज बा झालं थोडंच. हा. सुरुवात झाली ते काय थोडं झालं, नाही का? हा. ते 2 अभंग आपण पाहिले. आता एखादा कोणीतरी अभंग म्हणा, अर्थी म्हणा, जगद्गुरु तुकोबारायांची पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गुरुनाथ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम